दिवाळी जवळ येत आहेत आणि ऑलमोस्ट सगळ्यांच्याच घरांमध्ये साफसफाई चालू असणार आहे. आपली घरातली नेहमीचीच कामं आवरून राहिलेल्या टाईममध्ये आपल्याला साफसफाई करून घ्यायची असते. तीच कामं चालू आहे, जसं की झाडू उचला, शिडी उचला, हे सामान धुवून घ्या, हे पुसून घ्या, हे झाडून घ्या, हे चालू आहे. आणि 3 दिवसापासून फक्त मी माझी रूमच साफ करत आहे. करायचं म्हटलं तर मी एकही दिवसामध्ये करू शकते, पण आम्ही जास्त लोड नाही घेते, नाही तर ऐन मोकळी आजारी पडणार मी. म्हणून दिवाळीच्या वेळी जर साफसफाई काढली ना तर कामं संपायचं नावच नाही. नवीन कामं पहिलीच येऊन थांबलेली असतात. तुम्हाला दुसऱ्या दिवशीचं रुटीन सांगते. आज पण थोडीशी राहिलेली वरच्यावर जी होती ना कामं तेच करून घेतली आणि आता माझी रूम पूर्णपणे साफ झालेली आहे. इथं आल्यापासून का काय माहीत नाही, पण मी खूप जास्त कमी व्हिडिओ शूट करते, खूप इनॅक्टिव्ह राहते. त्याचं कारण मलाही माहीत नाही आहे. असो, मग आज आमचं अचानकच ठरतं की चला आपण आज फराळ बनवायला स्टार्ट करूया, कारण काही जणांचे एक फराळाचे पदार्थ बनवूनही झाले होते. सुरुवातच आम्ही शंकरपाळीपासून आम्ही सासू सुनेनेच मिळून केलं. पहिलं तर आम्ही यूट्यूबवरती बघितलं, त्यानंतर काही जणांना विचारलं आणि मग मी लाटून आणि कापून द्यायला होते आणि माझी आत्ती तळायला होते. आणि जशी आम्ही अपेक्षा केली होती तसंच एकदम छान अशी खुशखुशीत शंकरपाळ्या झालेल्या आहेत. आता राहिलेले पदार्थ एक एक करून उद्या बनवायचे आणि तुम्ही नक्की सांगा की तुमची तयारी चालू झाली की नाही किंवा कुठंपर्यंत आली. बनवून पण मी बसले नाही, थोडंफार मी खाऊन टेस्टही करून बघितले. ओके, बाय.